राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे सध्याची पाकिस्तानची परिस्थिती. यापूर्वी मी आपल्याला जुनी आठवण देतो. भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट हा आला होता. तेव्हाची जी रुलिंग पार्टी होती ती लेबर पार्टी होती आणि विन्स्टन चर्चिल हा विरोधी पक्षनेता होता. तिथलच्या पार्लमेंटमध्ये जेव्हा चर्चा झाली तर चर्चिलचं हे वाक्य होतं की भारताला स्वातंत्र्य देऊ नका, त्यांना स्वातंत्र्य दिलं तर जास्त दिवस टिकू शकणार नाहीत आणि यांची मानसिकता अशी आहे की यांच्यावर दुसऱ्यांनी राज्य करावं, असं त्याचं मत होतं. ते वाक्य, ते मत आज अर्धसत्य खरं ठरले. कारण भारताचे जे दोन तुकडे झाले, फाळणी झाली, आज पाकिस्तानने दाखवून दिले की त्या देशामध्ये लोकशाही नांदू शकत नाही. तिथलीची पब्लिक ही मिलिटरी राज्यावर राहू शकते. आणि आज जी काही परिस्थिती पाकिस्तानवर उद्भवली आहे त्याला पाकिस्तानच स्वतः कारणीभूत आहे. कारण ती पाकिस्तानमधल्या मिलिटरीला आणि नेत्यांना पाकिस्तानशी काहीही देणं घेणं नाही आहे. ते फक्त स्वतःचा स्वार्थ पाहतात आणि त्यांना जर पाकिस्तानमध्ये राहून जगता येत नाही किंवा त्याच्यावर त्यांचा मृत्यू होऊ शकतो असं त्यांना वाटतं की दुसऱ्या देशात जाऊन निवांत राहतात. त्यापूर्वीची आपली सगळी प्रॉपर्टी वगैरे सगळं तयार करून ठेवतात. सौदी अरब असो, इंग्लंड असो, अमेरिका असो, अशा ठिकाणी हे लोक आपली व्यवस्था करून ठेवतात आणि त्या ठिकाणी पळून जातात. आज पाकिस्तानमधली जी परिस्थिती आहे भयानक आहे की इस्रायल आणि गाझाच्या पॅलेस्टिनीच्या समझोत्याला पाकिस्तान सरकारनं संमती दिली. म्हणून पाकिस्तानमधले जे मौलवी आहे ते याच्या विरुद्ध आंदोलन करत आहेत आणि त्यांचं आंदोलन इतकं उग्र आणि भयानक झालं आहे की पाकिस्तानच्या मिलिटरी पोलिसनं त्यांच्यावर गोळीबार केला आहे. 250 लोक मेले तर कित्येक जखमी आहेत. कारण पूर्ण देशामध्ये अराजकता झालेली, गृहयुद्ध झालेले. ही परिस्थिती असताना पाकिस्तानचा पंतप्रधान ट्रम्पनं ठेवलेल्या मीटिंगला इजिप्तला जातो आणि हे त्या ट्रम्पचे शर्मिंदे आहेत. ट्रम्पनं पैसे दिले आणि ट्रम्पनं धमकी दिली की तुम्ही साथ नाही दिली तर तुम्हाला दाखवतो, असं वगैरे काही गोष्टी झाल्या असतील. त्यामुळे हे त्या भीतीपोटी पॅलेस्टिनी आणि इजिप्तमध्ये झालेल्या करारामध्ये साथ देत आहेत. त्या मीटिंगमधलं चित्र पाहिलं, आपण व्हिडिओ पाहिला असेल तो, तर ट्रम्पची स्तुती करण्यामध्ये शहाबाज हुसेनला शब्द कमी पडत आहेत. इतके चापलुसी आपल्या भाषेत हा पंतप्रधान ट्रम्पची करतो आहे. आणि ट्रम्पनं केलेला हा जो करार आहे हा फार काही दिवस टिकणारा नाही आहे. पुन्हा जैसे ती परिस्थिती इस्रायल आणि हमासची पॅलेस्टिनची होणार आहे. पण पाकिस्तानमधल्या लोकांनी असं सरकार ठेवलेलं आहे, जे मिलिटरीनं ठेवलेलं आहे. हे सरकार निवडून आलेलं नाही आहे. या निवडणुकीमध्ये मतदानाच्या सगळ्या पेटाचा गोंधळ करून मिलिटरीला जे वाटते त्यांना रुलिंग पार्टी करतात. पहिलं नवाज शरीफला केलं, बिजर भुट्टोला केलं, नंतर इम्रान खानला केलं, शहाबाज हुसेनला केलं, उद्या कोणी येईल. आणि जर कोणी मिलिटरी ही जी आहे लोकशाहीचा बुरका देऊन त्या ठिकाणी जय श्रीराम त्या ठिकाणी राज्य करतं. मुख्य राज्यकर्ते पडद्याच्या मागाचे सूत्रधार हे मिलिटरीतले प्रमुख आहेत आणि समोर दिसणारे पंतप्रधान, मंत्री वगैरे मुखोटे आहेत. आणि
तुम्ही पाकिस्तानचे व्हिडिओ पहा. पाकिस्तान पहिले एकतर विकारी राष्ट्र झाले. पहिले चीनकडून घेतलं चीनकडून मिळणं बंद झालं की अमेरिकेकडे गेले कटोरा घेऊन. अमेरिकेनं कटोरा टाकलं, घेऊन आले. मग त्याची वाहवा गायले. सौदी अरबवाल्यांनी दिलं थकून त्यांना आता नाही म्हणून सांगितलं की फक्त या देशातले जे राज्यकर्ते आहेत ते फक्त जाऊन पैसे मागून आणत आहेत. IMFनं पैसे दिले, त्यामध्ये दुनियाचा भ्रष्टाचार केला या लोकांनी. त्या पैशाचा तर प्रॉपर उपयोग केलाच नाही आहे. आणि आज त्या देशामध्ये महागाई, अन्न तुटवडा, खाण्याची आणि ही अराजकता निर्माण व्हायला पाकिस्तानची जनता कारणीभूत आहे, जी आज ती भोगती आहे. तर त्यांनी आपले नेते चांगले निवडून दिलेच नाही. आणि सगळ्यात मोठा इंटरफेरन्स राहिला मिलिटरीचा. जेव्हापासून पाकिस्तान स्वतंत्र झाला तेव्हापासून मिलिटरीचं राज्य जास्त राहिलेलं आहे, मिलिटरीचं वर्चस्व जास्त राहिलेलं आहे. आणि आपल्या माहितीत सांगतो की पाकिस्तानची मिलिटरी ही खूप आर्थिकदृष्ट्या साऊंड आहे. त्यांच्या स्वतःच्या कन्स्ट्रक्शन कंपन्या आहेत, त्यांच्या कंपन्या आहेत, इंडस्ट्री आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांचं वेगळं आयडेंटिटी आहे. त्यांना फक्त मिलिटरी पाहिजे, त्यांना जनतेशी पाकिस्तानची काही देणं घेणं नाही आहे. अफगाणिस्तानवर अटॅक केला कशासाठी की पाकिस्तानमधली ग्रहपरिस्थिती बदलावी, लोकांचं जनतेचं डायव्हर्शन व्हावं विचारामध्ये. त्या तालिबानवर अटॅक केला, तालिबानला झोरपूर काढले, सैनिक पळाले. पहिले POK आणि बलुचिस्तान पख्तूनख्वानमध्ये आंदोलन चालू आहे, त्याची अजून भर घातली या लोकांनी. आणि तालिबान यांना जोर झोडपतं आहे, त्यांच्या चौकी सगळ्या उद्ध्वस्त केल्या. तर त्याच्याकडे ऑलरेडी अफगाणिस्तानकडे ऑलरेडी शस्त्रसाठा आहे ना. चीननं आपलं रशियानं ठेवलेलं आणि अमेरिकेनं ठेवलेलं. त्यांना आज काही लागत नाही, ते फक्त चालवायचे. तेवढं तरी त्यांना ज्ञान प्राप्त झाले, ते आहे ते शस्त्र चालवायचे. त्यांनी पाकिस्तानच्या बॉर्डरच्या सगळ्या चौक्या उडविल्या, सगळे मिलिटरीवाले मारले, नाहीतर त्यांना बंधक बनवून सगळे पळून गेले, पळून चालले. हे झाल्यावर त्यांनी आपले रणगाडे पाकिस्तानमध्ये घुसविले. पाकिस्तानची परिस्थिती भयानक आहे, अराजकता टोकाला आहे. आणि चांगल्या भाषेत म्हणा काही असा शब्द वापर, खून खराबा फक्त चालू आहे, बाकी काही नाही. पाहू आपण अजून पाकिस्तानचे काय काय हाल व्हायचे. भारताच्या विरुद्ध इतके दिवस आतंकवादी पाठवून कित्येक लोक मारलेत. आज ते त्यांच्या घरात घुसते, आतंकवादी उठतील ते पाकिस्तान. पण आज जे काय आहे ते पाकिस्तान भोगतं आहे. केलेली जी इन्व्हेस्टमेंट होती ना आतंकवाद्यावर, त्याचा भारतावर जे आजपर्यंत प्रहार केला, भारताचे नुकसान केलं मनुष्यहानी आणि वित्तहानी, त्या स्वतः भोगत आहेत. पाकिस्तान काही दिवसानंतर जगाच्या निशाणीवर नामोनिशाण होऊन जाईल, हे वाक्य मात्र 100% खरं आहे. जय श्रीराम. मी माझं मत आपल्यासमोर मांडले. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय हिंद, जय भारत.